आज ना गहू पण भरून घ्यायचे आहे मला, जे मी ऊन दाखवायला ठेवले होते ना. हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला आज ना हे आंबे घेऊन आलेले होते आणि या सीझनचा पहिला आंबा घरी आलेला होता छान, म्हणून म्हटलं चला छान असा आमरस बनवूया. म्हणून आंबे सगळे ना सोलून वगैरे घेतले आणि चिरायला घेतले. आणि इकडे कुकरमध्ये ना मी भात लावलेला आहे. तर आणि भाजी देखील झालेली आहे माझी. तर सगळे आंबे ना चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर, थोडं मीठ वगैरे टाकलं आणि मग मिक्सरला लावून ना ते सगळं फिरवून घेतलं आणि मस्त असा आमरस ना तयार झालेला होता. आणि आज मस्त असा आमरस बनणार म्हणून मुलंही खुश होती. आणि माझ्याकडे सगळ्यांनाच आमरस आवडतो. तर तुम्हालाही आंब्याचा रस आवडतो का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि भाजीमध्ये ना मी आज चवळीची भाजी केलेली होती छान, कुकरला लावूनच केलेली होती. नंतर भात लावायचा होता म्हणून मग मी कढईत काढून ठेवली. तर चला किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे माझं. तर आज अपेक्षा घरी आहे. तसा आज लास्ट पेपर होता तिचा, मात्र झाला नाही कारण शाळेतनं काल ना मेसेज आला तिच्या रात्री की कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आहे आजची, जसं आज 18 तारीख आहे. तर कारण ऊन भरपूर तापणार आहे त्याच्यामुळे त्यांनी अचानकमध्ये सुट्टी दिली. त्याच्यामुळे तिचा पेपर पोस्टपोन झाला आणि मंडेला गेला तो पेपर. कारण जसं आज तापमान जास्त राहील असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र सकाळपासून आज आभाळच आहे आणि ती मस्त खुश होती की आज लास्ट पेपर आहे. मुलांचं असतं की पेपर झाले की त्यांना थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. मात्र अचानक काल अभ्यास वगैरे झाला, म्हणजे आज पेपर होता त्याच्यामुळे तिचा. आणि मग सायंकाळी ना मेसेज आला तसा, तर त्याच्यामुळे थोडासा मूड तिचा ऑफ झाला की छान उद्या माझे पेपर संपले असते, मात्र आता अजून लांबले म्हणून 2 दिवसांनी. तर त्याच्यामुळे आज काही तिचा पेपर झालेला नाही आहे. तर आज ना गहू पण भरून घ्यायचे आहे मला, जे मी ऊन दाखवायला ठेवले होते ना. तर काल दिवसभर छान कडक ऊन होती, छान त्याला ना चांगली ऊन लागलेली आहे. रात्री मग आतमध्ये सगळे ठेवून दिलेले होते मी उचलून पूर्ण. आणि त्याच्यानंतर आता ते कोठीमध्ये भरायचे आहे मला. थोड्या वेळाने आता बघते ते भरते मी. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करत राहा. चला जरा कडुलिंबाची पानं आणायची आहे मला वरून. तर चला ती घेऊन येते. बघा मस्त हिरवगार झालेलं आहे कडुलिंबाचं झाड, छान हिरवी हिरवी आहेत पानं. चला तोडून घेते मी. आणि याला बघा अशा निंबोळे धरलेले आहेत आता छान. तर चला, भयंकर ऊन आहे बाहेर. तर बघा हे रात्री ना मी सगळे गहू याच्यामध्ये भरून ठेवलेले होते आणि आता ते सगळे कोठीमध्ये भरून द्यायचे आहे मला. आणि काल एकदम ते गरम होते सगळे गहू, आणि गरम गरम भरले की ते खराब होण्याची वगैरे शक्यता असते, म्हणून ते थोडे थंडे होऊ द्यावे लागतात. म्हणून काल काही मी गहू भरले नाही आणि सगळे इथेच ठेवून दिलेले होते. आता हे सगळे भरून घेते मी. तर या कोठीमध्ये मला भरून घ्यायचे आहे ते गहू. काल धुवून घेतलेली होती मी. आणि याच्या खाली ना मी लाकडाची पाटी ठेवत असते, म्हणजे पावसाळ्यात वगैरे कसा थंडावा वगैरे येतो जमिनीला, तर ते खराब वगैरे होण्याची शक्यता असते. म्हणून काहीतरी त्याच्या खाली स्टँड वगैरे हवं असतं, म्हणून मग मी ही लाकडाची पाटी ना ठेवत असते त्याखाली, म्हणजे ते खराब व्हायला नको म्हणून. तर त्याच्यामध्ये मी ते भरून घेते. याच्यामध्ये तांदूळ ठेवलेत मी. तर याच्यामध्ये तांदूळ ठेवलेत मी. बोरिक पावडर लावलेला आहे याला. आणि याच्यामध्ये मी ही पोळी देखील ठेवलेली आहे, कापडामध्ये ठेवत असते मी.
याच्यामुळे काही किडे वगैरे अळ्या वगैरे काहीच होत नाही याच्यामध्ये. थोडा त्याचा भाग ना कट करायचा कोपऱ्याचा आणि असं कापडामध्ये ठेवत असते मी ते. तर यात ना आधी मी हा सगळा पेपर टाकून घेतला. यामध्ये ना आता पेपरवर मी हा सगळा कडुनिंबाचा इथे पाला घालून घेणार आहे हा, आणि यावर अजून पेपर ठेवणार मी हा. तर पेपर टाकल्यानंतर मग अर्धे गहू आधी टाकून घेणार मी यामध्ये. तर अर्धे गहू ना टाकून झालेले आहे. एका कापडामध्ये हा कडुनिंबाचा पाला बांधून ना याच्यात टाकणार आणि त्याच्यावर बाकीचे गहू टाकणार. तर अशा प्रकारे कापडामध्ये ना कडुनिंबाचे पानं आपण जर बांधून गव्हामध्ये ठेवले ना, तर त्याच्या वासामुळे गव्हामध्ये कुठल्याच प्रकारचे किडे अळी वगैरे काहीच होत नाही. आणि अर्धे जे सगळे गहू राहिलेले होते तर ते मग मी याच्यावर ना टाकून घेतलेले होते आणि परत कापडामध्ये कडुनिंबाचा पाला ना वरून ठेवून घेतलेला. घेतले मी आता याच्यामध्ये, आणि हा कडुनिंबाचा पाला ना मी याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे. तर या कडुनिंबाच्या पाल्याने ना त्याच्या वासाने याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे अळ्या किंवा मग सोंडे वगैरे जे किडे होतात ना ते होत नाही. तर अशा प्रकारे ना मी सगळे गहू साठवून ठेवत असते. आणि कापडामध्ये ना सगळा तो पाला वगैरे आपण बांधून ठेवला की त्यामध्ये सगळा कचरा देखील होत नाही. तर अशा प्रकारे सगळे गहू साठवून ठेवले की वर्ष 2 वर्ष अजिबात त्याला काहीच होत नाही. मी नेहमी अशाच पद्धतीने सगळे साठवून ठेवत असते. आणि ज्यावेळी दळण करायचं आहे त्याचवेळी काढत असते, म्हणजे वारंवार ते खोलत नाही. आणि ते वारंवार खोलूही नये आणि त्याला हातही लावू नये. म्हणजे शक्यतो जितकं कमी होईल तितकंच वेळा ते खोलून ना म्हणजे थोडे जास्तीचे आपण गहू वगैरे काढून घेतले की ते बरे राहतात. तर चला सगळे गहू वगैरे ठेवून दिले मी. इकडे अपेक्षा अभ्यास करते आणि सायंकाळी मग मला जरा तूप बनवून घ्यायचं होतं, कारण मलाई झालेली होती फ्रीजमध्ये छान डबाभर. तर म्हटलं चला आता बनवून घेते. तर 1-1.5 तासाआधीच मी डबा तो काढून ठेवलेला होता फ्रीजमधनं आणि त्यानंतर मग तूप वगैरे बनवून घेतलेलं होतं. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.